नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय तलवार मिरची. वाढलेल्या तापमानात फुलांची संख्या असेल, व्हायरस असेल, त्याचप्रमाणे मिरचीची लांबी आपण कशा पद्धतीने मिळवू शकतो त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आपण या ठिकाणी तलवार व्हरायटीच्या प्लॉटमध्ये उभे आहोत. ज्या प्लॉटचा दुसरा तोडा सुरू आहे, पहिला तोडा झालेला आहे. माझ्यासोबत शेतकरी आहेत, त्यांचं नाव मी जाणून घेतो. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. आप्पा कारभारी कुंभारडे. मोठ्याने बोला. आप्पा कारभारी कुंभारडे, पन्हाळे, राहणार पन्हाळे, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 98501694 ही मिरची कधी लागवड केली तुम्ही? 19 फेब्रुवारी. 19 फेब्रुवारी. म्हणजे पूर्ण टेम्परेचर मध्येच होते. टेम्परेचर मध्येच होता. पहिला तोडा साधारणतः किती क्विंटलचा झाला? तो 12-12.5 क्विंटलचा झाला. 12-12.5 म्हणजे 1.25 टनाच्या आसपास. आता दुसरा तोडा चालू आहे तुमचा. साधारणतः दुसरा चालू आहे. किती क्विंटल जाईल तो? तो 17-18 क्विंटल पर्यंत जाईल. बरं, म्हणजे दोन्ही मिळून जवळजवळ 3 टन माल तुमचा होईल. हो. एकंदरीत डॉक्टर किसानला कधीपासून ओळखता तुम्ही? साधारणतः ते 3 वर्षापासून. कुठल्या कुठल्या पिकांमध्ये मार्गदर्शन घेतलं 3 वर्षात? तंबाटे, कारले आणि आता ही मिरची घेतलंय. पहिलं टमाट्याला काय वाटलं तुम्हाला सुरुवातीला घेतलं तेव्हा? तंबाट्याला घेतल्या त्याच्यामुळेच मग आता या पण पिकांना घेतलंय बॉस. टमाट्याला चांगलं वाटलं? हो, चांगलं वाटतं टमाट्याला. औषधं वगैरे मिळतं का तुम्हाला? हो. कुठून घेता? लासलगाव, चांदवड किंवा लासलगाव, धनंजय. मित्रांनो, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली. पहिला टोमॅटोचा प्लॉट चांगला झाला म्हणून त्यांनी नंतर कारला असेल, मिरची असेल, हे प्लॉट रजिस्टर केले. चांदवड तालुक्यातून हा व्हिडिओ घेत असताना चांदवड तालुका जर आपण तसं बघितलं, चांदवड, येवला आणि सिन्नर, आपण गेल्या अनेक दिवसापासून बघतो की नाशिक जिल्ह्यातील हे 3 दुष्काळी तालुके, परंतु बरंचसं उन्हाळ्यामध्ये देखील बागायत या भागामध्ये व्हायला लागलं आणि टेम्परेचर असताना देखील चांगल्या पद्धतीत मिरचीचे या ठिकाणी संगोपन झालं. आपण बघू शकतो की दुसरा तोडा सुरू आहे. ही मिरच्यांची आतमध्ये संख्या तुम्ही बघू शकता. तलवार व्हरायटी आहे. हे बघा, हा लाग बघा, वरती शेंडा अगदी क्लिअर आहे, व्हायरस नाहीये. वरती फुलांची संख्या देखील आता परत तिसऱ्या बहारासाठी लागायला सुरुवात होईल. काही कारणास्तव त्यांच्याकडून 1-2 फवारण्या मागा पुढे झाल्या. तर या काळामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांकडे तलवार असेल किंवा या सेगमेंटमधल्या इतरही मिरची असेल, शार्क 1 असेल, तलवार असेल, वेगवेगळ्या सेगमेंटमधल्या मिरची पिकामध्ये आपण व्हायरस येऊ न देणं, त्याचप्रमाणे मिरचीचा देठ खराब होऊ न देणं, म्हणजे लाल कोळीचा प्रादुर्भाव होऊ न देणं, त्याचप्रमाणे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, सातत्याने फुलांची संख्या, फुलं आले पाहिजे, परागीभवन झालं पाहिजे, जेणेकरून आपल्याला 6-7 तोडे चांगले टनेजचे मिळाले पाहिजे. म्हणजे आपल्याला जो काही बाजारभाव आता वाढता आहे, अजूनही बाजारभाव वाढणार आहे, त्याचा फायदा शेतकऱ्याला कसा होईल यासाठी ज्या वेळेस 1 तोडा 2 तोडा होतो त्यावेळेस जमिनीच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापन देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि फवारण्या सुरू ठेवणं, तिथं तुमचा भुरी रोगाचा प्रादुर्भाव अशा वातावरणामध्ये होऊ शकतो. भुरी आणि त्या ठिकाणी कीटकनाशक म्हणून एकत्र फवारणी करत असताना ओरिंडिस अल्ट्रा किंवा मिरॅविस ड्यू, भुरी असेल तर मिरॅविस ड्यू त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचंय 100 मिली, सिमोडिस 200 मिली. दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी जमिनीतून तुम्हाला द्यायचं एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक आणि 4 किलो कम्फर्ट सोल्युशन. त्याच्यानंतर पुढची फवारणी घेत असताना आपल्याला फुलांची संख्या पाहिजे, मिरचीची लांबी पाहिजे. त्यासाठी तुम्हाला 200 लिटरला ग्राफर 50 मिली, 049-32 500 ग्रॅम GA फक्त घ्यायचं आहे. जिब्रालिक ऍसिड फक्त 1 ग्रॅम, GA 1 ग्रॅम घ्यायचं आहे. त्याच्यासोबत 6BA 2 ग्रॅम आणि बोरान 100 ग्रॅम. याच्यानी फुलांची संख्या वाढणार आहे, मिरचीची लांबी देखील वाढणार आहे. त्यानंतर पुढचा स्प्रे घेत असताना तुम्हाला कीटकनाशकचा स्प्रे घ्यायचा आहे, जेणेकरून तुमच्याकडे लाल कोळीचा प्रादुर्भाव होणार नाही, पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव होणार नाही, म्हणजे सगळ्या सूक्ष्म किडी तुमच्याकडे राहणार नाही. त्याच्यात प्रिव्हेंटिव्ह म्हणून तो स्प्रे घ्यायचा आहे. तिथं 200 लिटरला जेमिझोन 250 मिली, जेमिझोन 250 मिली, सनरूप 500 मिली आणि पेगासस 250 ग्रॅम असा एक स्प्रे कीटकनाशकचा घ्यायचा. त्यानंतर परत एकदा तुम्हाला शेंडा सुरू ठेवायचा आहे, फुलांची संख्या सातत्याने ठेवायची आणि मिरचीची लांबी, जाडी आणि त्याचप्रमाणे वजन आणि लस्टर कलर चांगला ठेवण्यासाठी पुढची फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची. 200 लिटरला प्लॅटिनम 1 लिटर, 1340-13 500 ग्रॅम आणि बोरान 100 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्यायचा आहे. वॉटर लेवल मेंटेन ठेवायची. उष्णता खूप आहे, पाण्याचं नियोजन हे आपल्या जमिनीनुसार, हलकी जमीन असेल तर दर दिवसाआड तिथं 1.5 ते 2 तास पाणी दिलं गेलं पाहिजे. मध्यम जमिनीला 4थ्या दिवशी 3 ते 4 तास पाणी, भारी जमिनीला 5 ते 6 दिवसातून 5-6 तास पाणी, अशा पद्धतीने पाणी नियोजन झालं पाहिजे.
जसं तुम्ही पहिल्यांदा 4 स्ट्रोक आणि कम्फर्ट सोल्युशन देताय, तिथून 6-7 दिवसांनी तुम्हाला द्यायचंय एकरी 5 लिटर मॅग्ना द्यायचंय. कारण तुम्हाला दर 6व्या-7व्या दिवशी तोडा हा आलाच पाहिजे. जास्तीत जास्त 8 दिवसाचा गॅप गेला पाहिजे. या 8-8 दिवसाच्या अंतराने जर जून महिन्यामध्ये 3-4 तोडे तुम्हाला मिळाले तर दर देखील तुम्हाला 70, 75, 80, 85 पर्यंत जून महिन्यामध्ये मिरचीचे दर राहणार आहेत. त्याचा फायदा आपल्याला झाला पाहिजे. त्यासाठी योग्य कीटकनाशक, योग्य बुरशीनाशक, त्यामध्ये पावडरी मिल्डू, डाउनी मिल्डू, करपा या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून एखादा तुम्ही डेलिकेट आणि इक्वेशन प्रोचा एकत्र स्प्रे घेऊ शकतात. इक्वेशन प्रो 100 मिली, डेलिकेट 100 मिली अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी स्प्रेइंगचं म्हणजे जे काही शेड्यूल आहे, जे वेळापत्रक आहे ते राबवलं गेलं पाहिजे. आलटून पालटून कीटकनाशकच्या फवारण्या झाल्या पाहिजे. जमिनीतून अन्नद्रव्य व्यवस्थापन देखील सातत्याने सुरू राहिलं पाहिजे. मग त्यामध्ये NPK मध्ये नायट्रोजन काही प्रमाणात गेला पाहिजे, फॉस्फरसही गेला पाहिजे, पोटॅशही गेलं पाहिजे. सूक्ष्म अन्नद्रव्यामधले फवारणीच्या माध्यमातून झिंक असेल, बोरॉन असेल याच्या फवारण्या व्यवस्थित झाल्या पाहिजे. दुय्यम अन्नद्रव्यामधलं मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हे देखील अन्नद्रव्य अधूनमधून दिलं गेलं पाहिजे, जेणेकरून झाडाची कॅप्चरिंग कॅपॅसिटी आणि त्या फळांना आकर्षक रंग, फळाची लांबी चांगली मिळाली पाहिजे, वजन चांगलं मिळालं पाहिजे. त्यासाठी अशा पद्धतीने काम करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. कुंभारडे साहेब, दुसरा एक प्रश्न माझा असा असेल की समजा आज 3 वर्षापासून तुम्ही डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेताय. 3 वर्षानंतर प्रथम मी तुमच्या प्लॉटवर आलो. फक्त मोबाईलवर जे वेळापत्रक येतं ते तुम्ही बघून सातत्याने राबवता म्हणून तुमचे प्लॉट सक्सेस झाले. मग टोमॅटोमध्ये असेल, मिरचीमध्ये असेल किंवा कारला असेल, याबद्दल तुमचं काय मत आहे? शेड्यूल प्रमाणेच आम्ही शेड्यूलच फॉलो करतो. म्हणजे इथं प्लॉटवर येण्याची गरज पडली नाही. नाही, वेळापत्रक आलं तरी ते बघून व्यवस्थित वेळापत्रकानुसारच स्प्रे घेतोय. त्याचा फायदा होतो. हो, त्याचा फायदा इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? वेळापत्रक घेतलं पाहिजे किंवा अनुभव घेतला पाहिजेत बा. एक टाइम वेळापत्रक म्हणजे शेड्यूल घेऊन. फक्त वेळापत्रक घेऊन उपयोग नाही. ते आल्यानंतर व्यवस्थितरित्या त्या दिवशी त्या मॉलिक्युलची फवारणी असेल, अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, हे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे मित्रांनो. कळवणचा काही भाग असेल, नंदुरबारचा काही भाग असेल, बरेचसे शेतकरी डॉक्टर किसानला जुडलेले आहेत. बरेचसे प्लॉट दिंडोरी तालुक्यातही मिरचीचे चांगले आहेत. त्या सगळ्या प्लॉटांना अजूनही पुढे बाजारभाव चांगले असतील म्हणून थोडंसं तापमान अजून काही दिवस राहणार आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर आपल्याकडं डावणी बुरी आणि करप्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यावेळेस प्रिव्हेंटिव्ह मध्ये आधीच मिरॅविज ड्यू असेल, स्पॉट किलर Z78 असेल, अशा फवारण्या त्या ठिकाणी सुरू ठेवा. जसं वेळापत्रक येतं त्या पद्धतीने काम करा, जेणेकरून आपलं मिरचीचं पीक जास्त दिवस चालेल, जास्त टनेज आपल्याला मिळेल. एकरी 12 टन, 15 टन, 20 टन, 25 टनापर्यंत, अगदी 40 टनापर्यंत माल काढणारे शेतकरी डॉक्टर किसानकडे आहे. त्या पद्धतीने आता दुसराच तोडा चालू आहे. ही मिरची अजूनही 2 ते 3 महिने सुरू राहू शकते, परंतु फक्त तिची काळजी घेणं गरजेचं आहे. सातत्याने तोडा व्यवस्थित वेळेत झाला पाहिजे, लाल होऊ न देणं, शेंडा गोळा होऊ नये म्हणून सातत्याने त्या ठिकाणी आलटून पालटून 4व्या, 5व्या, 6व्या दिवशी कीटकनाशकचा योग्य स्प्रे, यमराज बायोडी 303 असेल, इक्वेशन प्रो डेलिकेट असेल, स्पिंटर असेल, त्याचप्रमाणे जेमिझोन सनरो पिमिडा असतील, पेगासस असेल, लॅन्सर गोल्ड रोगार असेल, अशा वेगवेगळ्या कीटकनाशकांच्या फवारण्या आलटून पालटून घेत राहिल्या तर मिरची पीक हे आपल्याला चांगले पैसे दिल्याशिवाय राहत नाही. हा एक माझा वैयक्तिक अनुभव आहे, जो शेतकरी माझ्यापर्यंत पोहोचवता तो अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला. चांदवड तालुक्यातून तलवार व्हरायटीचा व्हिडिओ तुम्ही आज बघितला. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.